पैशाचा नुसता पाऊस पडणार आहे मित्र ओ पाऊस. तर हा पैशाचा पाऊस नेमका का पडणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असणार तर भूतम भयम नावाचा नवीन मराठी चित्रपट तुम्हाला बघायला लागणार. आता हा चित्रपट मल्याळम मूवी रोमांचमचा ऑफिशियली अडॅप्टेशन आहे. तरी पण मी म्हणणार की गोष्टी जसच्या तस या चित्रपटात छापलेल्या नाहीये. यात जे कॅरेक्टरायझेशन आहे किंवा स्टोरीलाईन जे बघायला भेटते ना त्यात खूप काही डिफरंट गोष्टी करण्यात आलेल्या आहे. आणि आता ओव्हरऑल चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 7 बेरोजगार मित्रांची टोळी आहे, एक भूत बंगला आहे, परीसची रहस्यमयी कथा आहे, हलकी फुलकी कॉमेडी आहे, थोडाफार हॉरर आहे, थोडीफार मिस्ट्री आहे आणि शेवटी शेवटी फ्रेंडशिपचे इमोशन सुद्धा बघायला भेटतात. तर ओव्हरऑल सगळ्याच इमोशनचा कॉकटेल या चित्रपटात बघायला भेटलेला आहे. तर एकंदरीत हा चित्रपट त्यामुळे वन टाइम वॉचेबल तर नक्कीच आहे. आणि 7 बेरोजगार मित्रांच्या टोळीच्या कॅरेक्टर्स मध्ये सगळ्यांचंच परफॉर्मन्स मला चांगलं वाटलं. म्हणजे ती कास्टिंग मला इंटरेस्टिंग वाटली. याशिवाय प्रियदर्शन जाधव यांचा कॅरेक्टर मला चित्रपटात आवडला. त्यांचा परफॉर्मन्स चित्रपटात स्टँड आउट होता. आता निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलायचं झालं तर ज्या प्रकारची कॉमेडी मी एक्सपेक्ट करत होतो, म्हणजे ट्रेलर बघितल्यानंतर मला वाटलं होतं की हे इंस्टाग्रामचे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर धमाल काहीतरी कॉमेडी बघायला भेटणार. तर कॉमेडी वर्क करते असं नाही म्हणणार, पण काही ठिकाणी ते फ्लॅट सुद्धा वाटते. म्हणजे ज्या प्रकारे सरोजनीचं एक कॅरेक्टर आहे चित्रपटात दाखवलेलं आहे त्याच्या अराउंड जे काही कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना ते मला थोडीफार फ्लॅट वाटली. क्लायमॅक्स मध्ये ना गोष्टी लवकर संपवण्यात आलेल्या आहे. म्हणजे ज्या प्रकारचं इम्पॅक्टफुल क्लोजर या चित्रपटाला भेटायला पाहिजे होतं ना तसं काही क्लायमॅक्स मध्ये होत नाही. आणि याशिवाय चित्रपटाची लेंथ सुद्धा थोडीफार मला जास्त वाटली. तरी पण मी म्हणणार की ज्या प्रकारचा एंटरटेनिंग स्क्रीन प्ले या चित्रपटात बघायला भेटतो ना तर सहपरिवार चित्रपट तुम्ही जाऊन नक्कीच थिएटरमध्ये बघू शकता. आणि तुमच्या जीवनात काहीही प्रॉब्लेम्स असणार, गर्लफ्रेंड बद्दल, बॉयफ्रेंड बद्दल, वैवाहिक प्रॉब्लेम्स असणार, त्या सगळ्याच प्रॉब्लेम्सचं निवारण करणार आहे आपली अनामिका. आता ही अनामिका आहे कोण हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असणार तर हा चित्रपट नक्कीच तुम्हाला एकदा तरी बघायला लागणार.